मॉर्निंग, शुभ सकाळ। तर आम्ही आलो आहे आता आपल्या शॉपवर। आमच्या सागर भाऊची तब्येत काय बिघडली आहे, बसलाय मस्त खुर्ची टाकून। 2 दिवस झाले त्याला बरं वाटत नाही। तर आज येणार आहे नंदू भाऊ। आज होईल बॉडी कलर मारलेले त्यांना सीडिंग। फक्त आपल्याला सीडिंगच येत नाही, बाकी सर्व काम आपण करू शकतो। तर नंदू भाऊ येईल, मी दाखवेलच तुम्हाला कसं काय आपण सीडिंग करतो ते। 4-5 दिवस झाले ब्लॉग बनवता आला नाही, कारण की खूप काम होता, त्याच्यामुळे आपण ब्लॉग बनवला नाही। तर आज वापस सुरुवात केली आहे। बोला ओम साईराम। तर फायनली आता आमचा नंदू भाऊ आलेला आहे। मस्त आरामशीर बसला, सेटिंग लावली आहे त्यांनी सीडिंगची। सागरने मूर्ती आणली आहे त्याला सीडिंगला द्यायला। आता सीडिंग कशी करतो ते दाखवतो तुम्हाला। तर भाई फुल ऑन फायर बघू शकता, सीडिंगला बसलाय। ओके ना, चला आपल्या इथं चांबडी निघाली। काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय, माझा श्वास ही तुझीच माया, तुझे हात पाय। काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय, माझा श्वास ही तुझीच माया, तुझे हात पाय। कधी घडविसी पापे हात, काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय, माझा श्वास ही तुझीच माया, तुझे हात पाय। काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय, माझा श्वास ही तुझीच माया, तुझे हात पाय। कधी घडविसी पापे हातून, कधी घडविसी पुण्य। वसते ओढ निरंतर, क्षणात सरते अवघे अंतर। हृदयात वसते ओढ निरंतर, क्षणात सरते अवघे अंतर। गणाधिपती तू येता दारी, गणाधिपती तू येता दारी। अवतरते माझ्या विश्वाचे अंबर, वंदितो तुझ मी नमो। हृदयात वसते ओढ निरंतर, क्षणात सरते अवघे अंतर। हृदयात वसते ओढ निरंतर, क्षणात सरते अवघे अंतर। गणाधिपती तू येता दारी, गणाधिपती तू येता दारी। अवतरते माझ्या विश्वाचे अंबर, वंदितो। हृदयात वसते ओढ निरंतर, क्षणात सरते अवघे अंतर। हृदयात वसते ओढ निरंतर, क्षणात सरते अवघे अंतर। गणाधिपती तू येता दारी, गणाधिपती तू येता दारी। अवतरते माझ्या विश्वाचे अंबर, वंदितो तुझ मी। हृदयात वसते ओढ निरंतर, क्षणात सरते अवघे अंतर। हृदयात वसते ओढ निरंतर, क्षणात सरते अवघे अंतर। गणाधिपती तू येता दारी। आमच्या भाऊची सीटिंग झालेली आहे आता। सागर मला मूर्ती आणून देते आणि आपला मोठा सागर बसला इथं टचअप करायला। पप्पू दादांनी नुसते टोप घेतले, फुल जोरात पॉलिश करायला घेतले। आमचा सिनियर आहे, खूप जोरात घासतो मूर्त्या आणि फिनिशिंग तर एक नंबर करतो मूर्त्यांना। बघू शकता तुम्ही कशा गुळगुळीत दिसतात मूर्त्या। अशा
आमचा सिनियर कारीगर आहे तर खूप जोरात घासतो मूर्त्या. आणि आमचा आलेला आहे नंदू शेठचा मोठा पोरगा हितेश कुकरेजा. क्या नाम है भाई तेरा? तर बघू शकता तुम्ही चालिया चालू झालेला आमच्या इथे. बघू शकता कशा प्रकारे लाइटिंग केलेली आहे. भाई क्या बताएगा चालिया का मतलब क्या होता है? 40 दिन उपवास करते तुम लोग 40 दिन उपवास करते उसका मतलब क्या होता है बता ना थोड़ा. अरे तेरे को 100 लोग देखेंगे, हाथ मत जोड़, इधर भीख मांगने को मत आ. चालिया मंदिर उधर है, देख वो गेट दिख रहा है ना, उधर चालिया मंदिर है, उधर जा, इधर हाथ मत जोड़. बघू शकता कशा प्रकारे सर्व रोडावर लाइटिंग केलेली आहे. आणि तिकडे तो लाल कलरचा गेट दिसतोय, तिकडून आतमध्ये गेल्यावर ते चालिया मंदिर आहे. तिकडे 40 दिवस जेवण बसून आणि डोणे पण असतात. आणि हा शिंदी माणू आहे. शिंदी माणू क्या बता ना क्या रीजन है 40 दिन उपवास करने का? अरे यार ऐसा कैसे तू बंदा है, बता तो नहीं है. तुम्हारे भगवान का क्या रहता है मतलब? हम लोग कैसा श्रावण पकड़ते, हात काय को जोड रहे, पैर जोड. लाजतोय बिचारा आपल्याला सांगायला, कारण का त्याला माहिती आहे 1.5-2 लाख लोक बघतील मला, त्याच्यामुळे लाजतोय तो. आमच्या भाऊने घेतली फिडिंग करायला. दिवसभरात त्यांनी फक्त 2च मूर्त्या केल्या, कामच होत नाही. आणि कपडा कलर पण मारत नाही, आमच्यावरती सोडलंय त्यांनी. लय आळशी झालाय आता, सर्व आयता पाहिजे त्याला. बघू शकता कशा प्रकारे फिडिंग केल्यावरती लुक चेंज होतो मूर्तीचा. आता याच्यानंतर आपल्याला मारायचं वार्निश आणि शाई, मग त्याच्यानंतर काढू आपण डोळे. भाऊ गेला आता घरी. आपण बसलोय पाव भाजी आणि आहेत आपल्या चावलाच्या भाकरी मस्त गरम गरम. सागर आणि मी बसलोय खायला. या तुम्ही पण. मस्त लिंबू कांदा सर्व काय आहे. दुपारी भाकरी दिलेल्या आईनी, पण दुपारी काही जेवायला टाईमच नाही भेटला, त्याच्यामुळे आता भाकरी खायला घेतल्यात. भाजी नव्हती तर आता आणली आम्ही पावभाजी. पाव नाही म्हणजे फक्त पावाची भाजी आणली आणि भाकरी आपल्या तांदळाच्या. तर या तुम्ही पण खायला मस्त गरम गरम. आत्ताच आपण मस्त पावभाजी वगैरे खाल्ली आहे गरम गरम. तर आता आपण घेतलं पोली राजा पॉलिश करायला, व्हाईट झालेला. तर आता त्याला बॉडी कलर मारायचं आहे. इथे पण तयारी चालू आहे बॉडी कलर मारायची. गणपतीचा थोडा पार्ट टचअप झाला होता, तर सागर त्याला बनवते. तर सागर बनवायला घेतलं आहे. पप्पू आता तिथं मस्त आता पॉलिश करते. तर तो पण बॉडी कलर मारणार आहे. आता आपण हिला पॉलिश करून देऊया आणि मस्त कोली राजाला पण बॉडी कलर मारू. मग उद्या नंदू भाऊ आला की आपण त्याला सीडिंग करून घेऊ. आता वाजलंय 1. तर आज झालंय सर्व बॉडी कलर मारून छोट्या मोठ्यांना थोडाफार सर्व बघू शकता तुम्ही. आम्ही घेतोय विश्रांती. आता घेतोय सागरनी घेतल्यात बाटल्या जमा करायला. नंदू भाऊनी काम वाढवलाय, घेतलाय आवरावर करायला. पप्पू आता पाय मस्त घासतोय आपल्या भांडे घासायच्या घासणीमध्ये. अख्ख्या पायाचे कातडे काढणार आहे वाटतं मला, काय नाही खरं नाही त्याचा. पायाच्या बॉडी कलर अख्खा ओढला वाटतं त्याच्या पायावरती. त्याने घेतलाय घासणीमध्ये घासायला. आता फुल चकाचक डायरेक्ट कातडीच काढणार आहे तो. तर आपण घेऊया आता आवरून आणि मग जाऊ घरी. फायनली आपण दुकान केलेलं आहे बंद आणि आता आणलं आहे आम्हाला सँडविच. आज पण बबलू सँडविच, सागर पण खाते. पप्पू आता बुट्या तुला घे ना बुट्या. बुट्या भाऊ आपला नाराज आहे. बघू शकता तुम्ही लाइटिंग कशा प्रकारे केली आहे चालिया मंदिरवाल्यांनी. एक नंबर दिसतंय व्ह्यू. हा आपला शॉप आहे. ॲड्रेस आणि मोबाईल नंबर दिलेले आहे त्याच्यावर. नक्की कॉन्टॅक्ट करा आपल्या शॉपला. सागर भाईला आम्ही दाखवून खाते का चलो चाललोय आता घरी. आपण निघलोय मस्त शॉप वगैरे बंद करून. सँडविच पण खाल्ला मस्त.
आता सागर चालत आहे गाडी, आता चाललोय घरी. चलो सवेरे मिलते हम. गुड नाईट, सी ड्रीम, टेक केअर. तुम्ही पण झोपा. वाजले 2. बाय.